ओम शांती. आज 3/8/2025 ची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज तारीख आहे 28/3/2006. आज मुरलीचं टायटल आहे विश्वातील आत्म्यांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी मनसा सेवा वाढवा आणि संपन्न आणि संपूर्ण बना. आज बापदादा सर्व खजान्यांचे मालिक मुलांना संपन्न स्वरूपात पाहत आहे. बाबाने प्रत्येक मुलाला सर्व खजान्यांचे मालिक बनवलेलेच आहे. सर्वांना समान देत आहे. बाबा अखूट खजान्यांचे मालिक, तर मुलं देखील अखूट खजान्यांचे मालिक आहे. परंतु धारणा करणारे मात्र नंबरवार आहे. ज्याने जेवढे धारण केले त्याच्या चेहऱ्यावरून किंवा डोळ्यांवरून स्पष्ट होत आहे. संपन्नतेचा नशा बेफिकर बादशाह बनवतो. ईश्वरी नशा आहे, चिंता नाही. जे मुलं बाबांच्या दिलावर राज करतात त्यांच्या स्वप्नात देखील दुःखाची लहर येऊ शकत नाही. जो भरपूर राहतो तो कधीही हलचल मध्ये येत नाही. बाबा विचारतात, जे सर्व खजान्यांचे मालिक मुलं, तो खजाना वापरून शिल्लक आहे किंवा कमावलं आणि खाल्लं, समाप्त केलं. आपल्या भविष्याच्या खात्यामध्ये किती जमा आहे, किती स्टॉक मध्ये आहे? बाबा सांगतात, असं तर नाही. सेवा करता करता मनसा वाचा कर्मणा जे जमा झालं ते खाऊन टाकलं. परंतु बाबा सांगतात, आपल्या भविष्याच्या खात्यामध्ये सुद्धा आपलं जमा असणं गरजेचं आहे. जे जमा होण्यासाठी जो पुरुषार्थ हवा आहे तो आपण नितांत करणं गरजेचं आहे. काही मुलं जमा करण्याऐवजी जे जमा झालेलं आहे ते खर्च करून टाकतात. त्याचं कारण एकच आहे, असंतुष्ट. आणि त्या असंतुष्टतेचे मुळे 100% तो संतुष्ट नसल्यामुळे त्याच्या खात्यामध्ये जमा होत नाही. बाबा सांगतात, सेवेचा यथार्थ अर्थ माहित पाहिजे. आणि तो सेवेचा यथार्थ अर्थ 3 गोष्टींमध्ये लपलेला आहे. पहिली गोष्ट आहे निमित्त भाव, दुसरी गोष्ट आहे निर्माण भाव आणि तिसरी गोष्ट आहे निर्मल स्वभाव, निर्मल वाणी. भाव आणि भावना यामध्ये फरक आहे. बाबा सांगतात, आता 4ही विषयांमध्ये जर जमाचे खाते वाढवायचे असेल तर तुम्ही चेक करा, माझ्या खात्यामध्ये जमा किती आहे आणि जमा झालेलं खर्च किती केलेला आहे. आपल्या सर्वांना बाबांनी टायटल दिलेलं आहे मास्टर सर्वशक्तिवान. बाबा सांगतात, विचारा, आपल्या सर्व शक्ती आपल्या ऑर्डर मानत आहे का? आपल्या खजान्यांमधून आपले खजाने सर्व वेळेवर काम करत आहे का? का वेळ निघून गेल्यानंतर आपले शक्ती जागृत होतात, आपल्याला आपल्याकडे असलेला खजाना आठवतो आणि वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा तो खजानाही आठवेल तरी तो कोणत्याही कामाचा राहणार नाही. म्हणून आज बाबा म्हणतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये देखील माझे गुण मला आठवले आणि त्याचा वापर जर वेळात झाला तरच तो सेवेमध्ये गुण सफल झाला किंवा ती शक्ती सफल झाली. जर आपल्याला विशेष सेवाधारी बनायचं असेल तर विशेष सेवाधारीची निशाणी काय असते? विशेष सेवाधारी म्हणजे सदा लाईट, सदा हलका, सदाही प्रसन्न, सदाही उमंग आणि उत्साही.
आणि तो कोणत्याही सेवेचं फळ कच्च खात नाही. कोणत्याही सेवेच्या फळाची तो अपेक्षा करणार नाही. बाबा आज म्हणतात, जर सेवा केल्यानंतर जर संतुष्ट नसेल, खुश नसेल, तर त्याचं कारण आहे तुमच्याकडे खजाना कमी आहे. बाबा सांगतात, आता सर्व खजान्यांनी संपन्न बना. अगदी संबंध संपर्कामध्ये सुद्धा तुम्ही ह्या खजान्यांना वापरा. संबंध संपर्कांना मध्ये ज्यावेळेस आपण प्रत्येकाला दुवा देणार आणि सर्वांच्या दुवा मिळवणार, आशीर्वाद देणार, आशीर्वाद घेणार, ही आहे संपूर्ण संतुष्टताची सेवेची सफलता. सहज पुरुषार्थाचे साधन काय? दुवा द्या आणि दुवा घ्या. एक वेळ भाषण नाही केले तरी चालेल. समजदार व्यक्ती कोणतेही खराब काम करणार नाही. संतुष्ट राहणारी व्यक्ती कधीही अस्वच्छता रूपी विचारांना स्पर्श करत नाही. बाबा नेहमी आपल्याला विचारतात, मुलांनो, आज मनामध्ये काही प्रश्न नाही ना? आपण नेहमी बाबांना प्रश्न विचारतो. आज बाबा आपल्याला प्रश्न विचारतात. आणि ते कोणते? बाबा सांगतात, अनेक आत्म्यांना बाबांच्या जवळ आणणारे कोण? ड्रामा. परंतु निमित्त कोण आहे? तर बाबा सांगतात, विनाशकारी आत्मा तर ओरडत आहे, आवाज देत आहे, आम्ही विनाश कधी करू, आम्ही विनाश कधी करू. पण बाबा सांगतात, मुलांना, तुम्ही नवनिर्माण करणारे निमित्त आहात ना? तर पुराण समाप्त झालं आणि नवीन तयार नाही तर काय होणार? म्हणून बाबांनी बापाऐवजी आता शिक्षकाचं रूप धारण केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना ग्रहपाठ दिलेला आहे. तो ग्रहपाठ पूर्ण करणं आपल्या सर्व स्टुडंटचं कर्तव्य आहे. तो ग्रहपाठ आहे, संपन्न आणि संपूर्ण बना. कुठपर्यंत बनले हे पण मधून मधून चेक करा. एका सेकंदात आवाजापासून परे व्हा. विसरून जा. झालेल्या गोष्टींना फुलस्टॉप लावा. मन बुद्धीला एका सेकंदामध्ये उपराम बनवा. बाबा विचारतात, वेळेच्या अगोदर जो होमवर्क म्हणजे ग्रहपाठ पूर्ण करणार, ते श्रेष्ठ आत्म्यांचं विशेष कर्तव्य आहे. स्वतःला संपन्न बनवणं, सर्व आत्म्यांना मुक्तीचा वरसा देणं. कारण बाबांच्या आशेचे दीपक मुलंच आहे. म्हणून बाबा म्हणतात, आलेलं रेकॉर्ड चांगल्या रीतीने चेक करा. बाबा म्हणतात, काही मुलं तर मस्त मौजी राज आहे, जे आहे त्याच्यात खुश आहेत, जे होईल त्यामध्ये खुश राहतात. पण बाबा सांगतात, एवढ्यावरच तुम्हाला खुश राहून चालणार नाही. सतयुगामध्ये तर 16 कला संपूर्ण आत्मा पाहिजे. म्हणून आता जर थोड्याच प्राप्तीमध्ये खुश राहिलात तर सतयुगामध्ये सुद्धा थोड्याच राजधानीमध्ये राज्यभाग्यावर खुश राहावं लागेल. म्हणून बाबा सांगतात, माया विचित्र आहे. थोड्या प्राप्तीवर तुम्ही खुश होऊ नका. अविनाशी अतींद्रिय सुखाच्या प्राप्तीचा अनुभव करा. साधन उडती कलेचा आधार नाही तर साधना आहे हे बुद्धीत ठेवा. आजच्या मुरलीचं वरदान आहे, शुद्ध अंतःकरणाच्या आधारे नंबर वन घेणारे दिलाराम पसंत आहे. बाबांना खऱ्या मनाची मुलं फार आवडतात. दुनियाचं ज्ञान नसलं तरी चालेल, परंतु मन साफ शुद्ध हवं. तेच मुलं नंबर घेतात, जे दिमागवाले धन कमवतात, दिलवाले दुवा कमवतात.
बाबा म्हणतात, खरे परोपकारी तेच आहे जे सर्वांच्या प्रती शुभ चिंतन करतात, शुभ भावना, शुभ कामना ठेवतात. सहजयोगी बनायचे असेल तर आता परमात्म्याच्या प्रेमाचे अनुभवी बना, तरच तुम्ही सहज योगी बनू शकाल. ओम शांती.